आणि म्हणूनच त्यांना भारतीय जनता पक्षाचा त्यांना विरोध होता मंत्री करणारा, भ्रष्ट मंत्र्यांना जे काही, त्याच्यामध्ये ते एक आहेत. आरोग्य खात्यासारख्या खात्यात जो थेट सार्वजनिक आरोग्य, थेट जनतेशी संबंध येतो, गोरगरीब आदिवासी, बिलो पॉवर्टी लाईन, त्यांच्या खात्यामध्ये त्यांच्या पैशामध्ये जर अशा प्रकारे भ्रष्टाचार होणार असेल औषधामध्ये, खरेदीमध्ये, तर हे कसलं राज्य? त्याच्यावेळी मी आधीही म्हटलं आहे की देवेंद्रजी फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री म्हणून हे सगळं थांबवत आहेत आणि थांबवणार असतील. आणि आधीचा भ्रष्टाचार कसा झाला आहे जनतेसमोर आणणार असेल तर नक्की आम्ही त्यांचं स्वागत करतो आहोत. त्यांच्या प्रत्येक कृतीचं आम्ही स्वागत करू. माणिकराव कोकाटेंवरती आज निकाल, माणिकराव कोकाटेंच्या निकालाचा फैसला आज होणार आहे. त्यांच्यावरती आमदार अपात्रतेची टांगती तलवार देखील कायम आहे. कायद्यानं ते अपात्र ठरलेले आहेत. त्यांची धडपड सुरू आहे मंत्रिपद वाचावं यासाठी. नियम आणि कायदा पाहिला. सुनील केदार आमदारकी गेली ना 24 तासात. राहुल गांधी उत्तर प्रदेशच्या विधानसभेत, आझम खान, या सगळ्यांच्या आमदारक्या 24 तासामध्ये घालवल्या भारतीय जनता पक्षाने. आणि इथे मात्र पूर्ण संधी दिली जाते स्वतःचा बचाव करण्याची. साहेब, धनंजय मुंडेंवर देखील आरोप झाले, राजीनामा देण्याची मागणी होती आहे. माणिकराव कोकाटे देखील आता अडचणीत आहेत. कुठेतरी अभय दिलं जात आहे या दोघां नेत्यांना? नक्कीच अभय दिलं जात आहे. त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होतो. पण मला असं वाटतं की अजूनही आमचा न्याय यंत्रणेवरती विश्वास आहे. न्यायालयाचे प्रकरण आहे आणि न्यायालय यांना सोडणार नाही. साहेब पुणे बलात्कार प्रकरणामध्ये कोणी बरं करू द्या ना. त्यांच्या आयुष्यातलं जर ते ध्येय असेल तर त्यांनी जरूर प्रयत्न करावे. आमच्यासारखे लोक जे पक्षाबरोबर इमान इतबारे राहिलेले आहेत, आमच्यात एवढं बळ आहे की ही जी विध्वंसक शक्ती आहेत, जे महाराष्ट्राचा विध्वंस करायला निघालेले आहेत, दिल्लीच्या मोगलाईबरोबर हातमिळवणी करून त्यांना रोखण्याची आणि इथे संपवण्याची ताकद आजही माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेमध्ये परमेश्वरानं आम्हाला दिलेली आहे. हे तुमचं जे फडफडणं आहे तात्पुरतं आहे. सत्ता आहे म्हणून तुमचं फडफडणं आहे. एक दिवस तुम्हाला पुन्हा मातोश्रीच्या दारात यावं लागेल